साठी यावेळेला मात्र स्वतःला सेव्ह करून घेतलं, स्टेप आउट झाला. त्यानंतर मात्र एक धाव घेतली गेली, रनआउट होण्याची संभावना इथे मात्र चांगली चेंडू फेक झाली आणि या एका धावेनुसार धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन वाढते 35 धावा धाव फलकावरती लागतात. आणि पाहतो तर अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी होते. अतिशय कमी धावसंख्येमध्ये या ठिकाणी ते होण्याचा प्रयत्न देखील चालू आहे. त्यावेळेला निर्णय विकेट अजित लागू फटका खेळण्याचा प्रयत्न स्लोअर पद्धतीचा चेंडू, त्यामध्ये मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बीट झाला आणि अतिशय जबरदस्त गोलंदाजी करताना देखील आपल्याला पाहायला मिळतो. तो गोलंदाज त्या गोलंदाजाने प्रभावित केलं, कारण स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला. त्यानंतर शाहरुख याला मध्ये कोणत्याही पद्धतीचा मोठा हिट लगावता आला नाही. पुन्हा एकदा अजित रायच्या ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल. चेंडू पुन्हा एकदा. आता या अगोदरचा चेंडू जर आपण पाहिला तर तो स्लोअर वर होता, त्यानंतरचा चेंडू अतिशय वेगवान पद्धतीने टाकला आणि त्रिफळाचित केलं गेलं. शाहरुख याला शाहरुख मैदानाच्या बाहेर येतोय. सहावे विकेटचे पतन या ठिकाणी होतं. शाहरुख बाहेर होतो. शाहरुख याची जागा घेण्यासाठी जाणारा नवा फलंदाज हमजा या ठिकाणी मैदानामध्ये प्रविष्ट होताना आपल्याला पाहायला मिळते. अतिशय जबरदस्त आणि चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो अजित याने या अगोदरचा चेंडू स्लोअर टाकला होता, त्यामध्येच खरं तर फलंदाजाच्या माइंडमध्ये थोडासा विचार करण्याची क्षमता होती, त्याची तरमंदावली आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं एक फास्ट बॉल आला आणि तो जाऊन वेचांवरती आलेला आणि त्रिफळाची होईल. शाहरुख देखील मैदानाच्या बाहेर आला. त्यावेळेला पाहतो तर हमजा मैदानामध्ये प्रविष्ट झाला फलंदाजीसाठी. लेफ्टिंग फलंदाज हमजा आणि हमजा कशा पद्धतीने किती धावा एक हे पाहणं देखील गरजेचं ठरेल. या वेळेला आपण पाहतो तर अजित याने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने तिसरं षटक देखील टाकलं होतं. तिसरं षटक देखील एक चांगलं षटकाला फेकले होते. त्यानंतर आता शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आलाय. धावसंख्या यावेळेला आपण पाहतो धावसंख्या थांबली 35 वरती 36 धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. श्री मुजोबा चषकाची स्पर्धा आपण पाहतोय. हा चषक या ठिकाणी आपण पाहतोय एक जबरदस्त आयोजन या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. दिवस रात्र मेहनतीतून ही स्पर्धा या ठिकाणी उभी राहिली. खरं तर या सर्व आयोजकांचे या ठिकाणी खूप खूप अभिनंदन आणि आभार. आणि पुन्हा एकदा आपण या मॅच कडे येतो. अजित आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन आमच्यासाठी आमचा आयक्रॉस लाईन यूज करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्लोअर डाऊन पद्धतीचा चेंडू आणि इथे मात्र रनआउट होण्याची संभावना आणि रनआउट स्वरूपात सफवान देखील बाद झाला. सफवान मैदानाच्या बाहेर येतोय. काय जबरदस्त गोलंदाजी मित्रांनो, स्लोअर झोन असेल फास्ट झोन असेल चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. अजित खरोखर एक चांगला गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. सात विकेट अधिकारी जातात फलंदाजीसाठी. अजितची चांगली गोलंदाजी आपण पाहतो. मुहूर्त विकेटने आता मात्र स्ट्राईक वरती आलेला अशा पद्धतीने फलंदाजी करणार. मोठी धावसंख्या उभारायची असेल तर या चेंडूवरती फटके लगावी लागणार. इथं मात्र जबरदस्त गोलंदाजीचे हे दर्शन या गोलंदाजानं अक्षरशः प्रभावित करून सोडलं. या गोलंदाजाची हायब्रिड झाली नसली तरी या गोलंदाजानं या ओव्हर मध्ये 3 विकेट्सच्या गोलंदाजीमध्ये घेतल्या आणि अतिशय चांगली गोलंदाजी केली. आता लागोपाठच्या 2 चेंडूंवरती जर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने बळी घेतले गेले. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटच्या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. हमजा आपण पाहिलं तर तो अजूनही मैदानामध्ये आहे. एजाज मैदानामध्ये जरा मी सामना सुरू होण्याच्या अगोदरच म्हणालो की आपण शूज कंपल्सरी ठेवले. मी मैदानामध्ये जाण्याच्या अगोदरच सांगतो, कारण या मंडळाचा कसा नियम आहे आणि त्या नियमानुसार मी आपल्याला सांगतो. कंपल्सरी काल काल कोणची मॅच होती?
करण्यासाठी मैदानामध्ये मुलीर खेळण्यासाठी शेवटसाठी डिफेन्स करण्यासाठी त्यावेळेला पाहतो एकदा निश्चितपणाने जिंकली जाते खेळाडू खेळ केली जात नाही दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना या वेळेला मात्र भेट धावा सुरक्षितरित्या पूर्ण झाला आणि या शेवटच्या चेंडूवरती आलेल्या दोन धावांपेक्षा जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते 37 वरती 37 धावा धाव फलकावरती लागतात आणि 38 धावांचं आव्हान ठेवलं जातं सुद्धा या संघासमोर